आज अचानक तब्येत खराब झाली. जेवढं लागतो ना तेवढंच खाता असतो. डायरेक्ट जेवायला बसलोय. रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा आमचा मुक्काम होता इंदापूरमध्ये आणि इकडे इंदापूरला माझी मैत्रीण राहते अश्विनी, जिचं की TFC हॉटेल आहे आणि आजची राहण्याची सोय तिच्याकडे होती, कारण की आंघोळीला वगैरे म्हणजे आंघोळीची वगैरे सोय होत नाही ना. तर इंदापूरमध्ये आल्यावर तिलाही माहीत नव्हतं ॲक्च्युली आम्ही वारीत आहे आणि आमच्याही लक्षात नव्हतं की तिचं हॉटेल इकडे आहे. म्हणजे माहिती आम्हाला आहे पण लक्षातच नव्हतं, कारण वारीच्या गडबडीत विसरून गेलं. तर तिने छान असा मला एक हा त्यांचा रूम दिलेला, खूप छान आहे. म्हणजे छान आहे म्हणजे की आंघोळीची वगैरे छान अशी आमची सोय झाली आणि दररोज आम्हाला टेंट लावून झोपावं लागत होतं. तर आज पहिल्यांदा कोणाला त्यांना टेंट लावावं लागलं नाही, म्हणजे थोडंसं आल्या लगेच झोपायला भेटलं. नाहीतर दररोज त्यांना टेन्शन यायचं की सकाळी रात्री आलं की टेंट लावा, परत सकाळी काढा. तर आज ते निवांत होते. आणि म्हणजे TFC हॉटेलला ना मी खरं सांगते पहिल्यांदा आले. बाहेरून गेलेली मी ज्यावेळेस अक्कलकोटला वगैरे जायची, त्या तुळजापूरला वगैरे कुठेतरी जाताना जायची, पण तिची माझी गाठभेट झाली नव्हती आणि आतमध्ये पण आम्ही आलो नव्हतो कारण ती घरी असायची. आणि यावेळेस पहिल्यांदा ती पण आलेली आहे आता त्यांच्या इकडची, ती पण इंदापूरची आहे. तर त्याच्यामुळे त्यांची पालखी येणार होती आणि आम्ही पण वारीत होतो. तर मग म्हणून गाठभेट झाली आमची. तिने छान आमच्याशी राहायची, खायची प्यायची सगळी अशी सोय केली, म्हणजे रात्रीची. आणि आता आम्हाला निघायचं आहे वारीला जायला. तर हॉटेल दाखवायचं तुम्हाला, छान आहे बरं का. TFC आहे हॉटेल. नॉनव्हेज तर एवढं भारी भेटतं, पण मी नाही खात, मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी येत नव्हते. पण ती बोलली की मी तुला प्युअर व्हेजचं खायला घालते, कारण त्यांचं किचन वेगवेगळं आहे. म्हटलं चला मग जेवण करूया. तर छान असं आम्ही रात्री काळ्या भाजीची शेवगा भाजी वगैरे खाल्ली, तुम्ही तर बघितलं असेल. आणि हे बघा कसलं भारी वातावरण आहे इकडे, हा हायवे. तर आता आम्हाला आता पुढून वाऱ्या जात आहेत. वारी म्हणजे प्रत्येक दिंडी जाते आहे. तर आमची दिंडी येईलच म्हणून, कारण आम्ही थोडंसं ना पुढे येऊन थांबलो होतं रात्री जेवायला आलो ना, मग तसंच इथेच थांबलो. आणि आता इथून आम्हाला पुढे जायचं आहे दिंडीला, म्हणजे आपल्या दुसऱ्या दिंडीत, कोणत्याही दिंडीत आम्ही जॉईंट होणार आहे. आमची तर काही दिंडी फिक्स नाही आहे अशी, आमची तर दिंडी काय अशी फिक्स नाही आहे, कारण ती मागे राहते कधी पुढे जाते, पण आज आहे मागे. पण आता आम्ही चालायला लागणार तर त्यांच्या पुढे जाणार आहे. तर चला आजचा आमचा ब्लॉग पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आजचा रूट काय होता. आणि कालचीच साडी मी वेअर केली आहे बघा, हीच साडी मी वेअर केली आहे, कारण की काल खूप जास्त पाऊस होता म्हणून खूप कमी प्रवास झाला. जिथे आम्ही पाऊस लागला म्हणून थांबलो ना, त्याच जागेवर थांबलो. नंतर थोडंसं पाऊस उतरला, 6-6:30 पाऊस उतरला, मग आम्ही चालत थोडंसं पुढे आलेलो. तर आजचा पायी प्रवास आहे इंदापूर ते अकलूज. आणि आता आम्ही बऱ्यापैकी चालत पुढे आलो आहे. आणि इकडे हर्षूच्या सासरची दिंडी आहे, तर तिथे आम्ही पोहोचलो आहे. चालत आम्हाला दिसले इकडे सगळे थांबलेत, तर थांबलो. आणि इकडे बघा, हा घ्यायचे तर खरंच अगदी फॅन आहे तुमचे. जे रील्स असतात इंस्टाग्रामवरती, तुमचे वाढलेले फॉलोअर्स, तुम्ही जी केलेली मेहनत आहे अतिशय छान आहे. कारण तुम्ही जेव्हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला तेव्हापासून आम्ही तुम्हाला, म्हणजे काल इंदापूरमध्ये बी आम्ही तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न केला, भेट झाली नाही. आम्ही सकाळपासून आम्ही तुमच्या प्रतीक्षेमध्ये होतो की जेणेकरून आमची भेट घ्यावी, आम्हाला एखादा सुंदर फोटो काढावा. आणि खरंच म्हणजे तुम्ही ह्या वारीमध्ये सहभागी झाला. अशा भरपूर कलाकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु काही येत नाहीत, काही नाही, पण मोकळ्या मनाने येणार आहे. तुम्हाला पांडुरंगांनी आणि खूप आशीर्वाद. दादा आम्ही पायी चालतोय की नाही सांगा बरं. पायी चालताय आणि तुम्ही फेमस पाहिजे, डेव्हलप पाहिजे किंवा फोटो सेट पाहिजे नाही, तुम्ही निर्मळ मनाने पांडुरंगाची वारी करताय. आहो सगळ्यांना वाटतं आम्ही फक्त फोटो काढायला, आमचा कॅमेरा आहे सोबत. हा ब्रह्म आहे. आणि जो कोण असं म्हणेल त्याला कमेंट मध्ये आम्ही उत्तर देऊ. बघा आपण आलोय, आमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे म्हणून आम्ही टाकतोय. सगळेच शूट करतात, ज्याच्याकडे प्लॅटफॉर्म नाही म्हणून टाकत नाही. ज्यांच्याकडे प्लॅटफॉर्म आहे ते शूट करतात, परंतु पांडुरंगाच्या वारीच्या निमित्तानं काहीतरी लोकांना समजतं ना. मध्येच आम्ही आमची संस्कृती जपतोय. थांबा बरं का, हेच मला सांगायचं की आम्ही आमची संस्कृती जपतोय आणि तरी पण आम्हाला सगळे बोलताय. बघा हे सगळे दादा आहेत आणि प्रूफ आहे आम्ही पायी चालतोय. आता आम्ही थांबलो होतो इथं तुमच्यासारखे रील स्टार महाराष्ट्रामध्ये आपले आहेत, आपल्याला खरंच अभिमान आहे. तुमच्यासारख्या रील स्टारमुळे महाराष्ट्राची परंपरा जपली जाते याचा आम्हाला सार्थ. आणि विशेषतः तुम्ही पुणे जिल्ह्यातील आहेत, त्याच्यात जास्त आनंद दुगणित आहे. धन्यवाद दादा, तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. चला येऊ का? काढा काढा.
ही बघा आपली पालखी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची. आता इकडे आम्ही जेवायला थांबलोय आणि इकडेच पालखी चालली आहे जवळून. आणि इकडे आम्हाला जेवायला बसायचंय. असं घेतलंय बस जेवायला. चवळीची भाजी, भात आणि पुरी. एकच पुरी द्या. रामकृष्ण हरी माऊली. तर दुपारचं जेवण करतोय. आज काही नाश्ता केला नाही, जरा जास्तच गडबड झाली होती म्हणून डायरेक्ट जेवायला बसलोय. गुरुंजवाडीचं आहे ना हर्षो? गुरुंजवाडीची आहे दिंडी. आणि चालत चालत पुढे आलो तर ते भेटले. मग म्हटलं आता जेवायचे बोलले जेवायला बसा. मग आता जेवायला बसलोय. जेवणामध्ये चवळीची भाजी, बटाट्याची म्हणजे चवळी बटाटा मिक्स आहे, पुरी, शिरा आहे आणि डाळ भात. तर या जेवायला सगळेजण. अजून भरपूर प्रवास आहे. मेन पालखी आलेली आहे. मेन पालखी आत्ताच जास्त पुढे गेली म्हणून एवढी गर्दी आहे. भरपूर जेवण केलंय आणि काही टेन्शन राहिलेलं नाही. एवढी भूक लागली होती ना, खरंच भूक लागली होती. काय जेवण झालं माऊली? एक नंबर. वारीतल्या जेवणाचा आनंद वेगळा आहे. हो माऊली, जेवण कसं काय झालं? आजचं जेवण भारी होतं. आज का पालखीच्या समोर जेवण केलंय आम्ही. ऐक ना, का होतं माहिती आहे का? म्हणजे तसं ते बाकी याला पण चांगलंच म्हणतात, पण आज आमच्या गावचं जेवण होतं. नाही आमच्या रोजचं जेवण असतं. वाटण तेव्हा आम्ही जेवत असतो, नाही वाटण तेव्हा इकडे बसतो. हां. आणि ना असं बघा थांब ना. अरे तिकडे काय बघतो? ऐका ना, आता कोण काळं दिसतंय कोण गोरं दिसतंय बघा. पालखीत चालून चालून, दिंडीत चालून चालून ना काळे काळे झालेत. एवढं दररोज केलेलं क्रीम पावडर, ते काय फेशियल काय असतं ते सगळं व्हायला गेलं बरं का यांचं. आणि सगळ्यात जास्त माझा भाऊ काळा पडलाय. आम्ही दोघी तर बघा कशा गोऱ्या दिसते. तुला कोण म्हणलं वाटणार काय नाही मग कर ना. एवढं जरी पाणी ओतलं ना तरी पण खरं गोरं कोणी कळणार. मेकअप केलाय बरं. थांबा आता आता हर्षल विचारू. विचार तुला घ्यायचं का असं? नको राहते, काय गरज नाही. असं असं राहते, काय गरज नाही. आहे ना. बरं चला, विशालला लावलंय ना आधी की तुला काहीतरी घ्यायचंय. नंतर मला ओरडल म्हणून म्हटलं नाही, आता घ्यायला गेलाय बघा. काय कोणाल? दादा ही पॅन्ट कितीला आहे? ती कोणाला घ्यायची आहे? कोणाला? खरं खरं सांगा. थांब थांब थांब. अरे मला काहीच सापडे ना. हा, ही पॅन्ट कुणाला घ्यायची आहे? आता माही कंबर तेवढी नाही ना. नाडी बांधायची असते त्याला. नाही ना. आणि माझ्या नवऱ्यासाठी हा गमछा घ्यायचा. गमछा गमछा गमछा. आहे ना दीपू. पूर्ण एवढी वारी केली ना आम्ही. किती दिवस झाले पायी वारी करताय. त्यातले आमचे पहिला
चालत आलोय. आता थोडी भूक लागलेली थोडीशी आणि म्हणून आम्ही बिस्किट घेतलं. एक आवडतं, एक माझं, एक हर्षूचं. पाणी घेते बाबा मी, पाणी तर पाणी घेतो आणि काही गोळ्या भेटल्या तर घेतो, नाही तर काही घेत नाही. कारण रस्त्यावरी कोरड पडते एवढं चालून आणि त्यात फेवरेट बिस्किट भेटलं म्हणून घेतलं बरं का. हे मेन होतं ह्याच्यात. हर्षू म्हणते अगं क्रॅक जॅक घे. कारण की ना तसं तरी ह्याने पण घसा बसणारच आहे, कारण आमचे कसे बघा. नाही बाकीची बिस्किट खायला कोरडं नको वाटतात. तसं हा त्याचं मार्केटिंग नाही बरं का. हा मार्केटिंग नाही आहे. तर आमचं फेवरेट काय सांगतो. तर रामकृष्ण हरी माऊली. तर आज अचानक पाऊस आला, आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे काय सामान गाडीच होतं. तुमची रील छान असते. खूप खूप छान अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच दादा. अजून ते आहे बघा बारामतीच्या कोण ज्योती देशमुख कोण थांबा थांबा पळा पळा. इकडे मला माहिती ड्रेस घ्या ना. मज्जा चालू आहे मज्जा. चांगलं भेटलो. आजचा पाऊस दररोज तरी कुठेतरी उभं राहिला असते. आज होतं, आता सगळे त्याच्यातच आहे. केवढं चेमलोय मी सगळ्यांना इथे एवढं ताडपत्रीमध्ये बसलेत. तर ना नाश्ता केला बरं का मी. आता नाश्ता म्हणजे आता 6-6:30 वाजलेत. आणि जेवण कसं करायचं असतं माहिती आहे का त्यांच्यासारखं. मस्त वरती पाऊस आणि खाली गरम गरम सांबर भात खाल्लाय. आणि हे आमचे दोन हौशी व्यक्ती आहे. विशाल आणि मला अजिबात भूक नव्हती. या दोघांना इतकी भूक लागलेली, चाटून पुसून खातात हे दोघं, चाटून पुसून. आमचं रोजचं असंच असतं. आम्ही एकदम क्लीन करून देतो, असं खरकटं नाही ठेवत तुमच्यासारखं. बघितलं का आमच्यासारखं. आणि माझं असं असतं, म्हणजे मी ताट जास्त नाही घेत, कधी कधी येतं थोडं चुकून. पण पोटाला जेवढं पाहिजे तेवढं खाते. आणि यांचं कसं असतं माहिती का, किती पण खा. जेवढं लागतं ना तेवढंच खाता असतो आणि तेवढंच संपवतो. तुमच्यासारखं हे दोन आहे ना, नाही हे दोघं आगुरी विद्या आहे बरं का. किती पण खा. नाही नाही जेवढे घेतात ना तेवढं खाऊन टाकतात. तुम्ही आता हा शिरा खायचा, त्यांचं ताट क्लीन असतं. तुम्ही आता हा शिरा खायचा, खाणार ना. मी तुमच्यासाठी आणला होता. आज काय पाऊस दम काढत नाहीये. इकडे बघा, चाललंय की पाऊस येतोय, चाललंय की पाऊस येतोय. आणि जिकडे आडूसा भेटेल तिकडे आम्ही थांबतोय. घे ना. घे ना, घ्या ना, या ना. आम्ही सांगत होतो की त्या दिवशी पाऊस पडला, आज लय ऊन आहे. आम्हाला एकाने कमेंट उद्या सांगतात थंडी आहे. पण जे खरं आहे ते खरं आहे. आणि हे सगळे वारकरी ऊन, वारा, पाऊस काही बघत नाही, फक्त चालत राहतात. आणि मी तेच सांगितलं की बाबा आम्ही सगळं सहन करत चाललेलो आहे. म्हणजे आमची पहिली सॉरी आहे, पण मी ते सांगतोय. आणि वारकरी दरवर्षी सगळ्या गोष्टी सहन करत पांडुरंगाच्या दारापर्यंत जात असतात. ही कमेंट आम्ही सकाळी सकाळी वाचली बरं का. म्हणून मला असं वाटलं की रिप्लाय द्यावा. आणि खरंच ऊन पण आहे, पाऊस पण आहे, मध्येच थंडी पण वाजते. हा, तर भिजलं की थंडी वाजणारच, त्यात काही नवीन आहे. एक कमेंटवाला बोलतो की काल बोलत होते खूपच कडक ऊन आहे आणि आज होत आहे खूपच पाऊस झाला. आणि आता उद्या बोलायला खूपच थंडी वाजते. हाय ऋतू आहे म्हटल्यावर ते येणारच आहे. आता ज्या आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय. तर जाऊ दे, आता मोबाईल पण भिजला माझा. अगं बाई, अहो काय तुम्ही दिसत पण नाहीये. ऊन पाव हिवसाळा चालू आहे. ऊन पाव हिवसाळा. ऊन पाव हिवसाळा. नाही थांबा, आता घेऊ द्याच. नाही म्हटलं की घ्यायचं. नको मग नाही घेणार आता. त्यानंतर ना आम्ही जिकडे स्टे होता त्या लोकेशनला म्हणजेच अकलूजमध्ये आलो. आणि येईपर्यंत म्हणजे मी गाडीमध्ये बसले, कारण मला नंतर सहन होत नव्हतं. अचानक तब्येत खराब झाली, कारण आज दिवसभर पावसामध्ये भिजलो ना, म्हणून तब्येत खराब झाली. आणि त्यात डॉक्टरांनी सांगितलं की थोडंसं BP लो आहे. पण BP लो कायमच असतो माझा. पण मला सगळ्यात जास्त त्रास होत होता तो म्हणजे माझ्या घशाचा. म्हणून मग ते जे डॉक्टरांच्या वाईफ आहेत ना, त्यांनी आम्हाला ओळखलं. मग त्यांनी मला थोडंसं गरम वगैरे पाणी प्यायला दिलं, कारण एकदम घसा खवखव करत होता. दुपारी जेवणामध्ये पुरी वगैरे खाल्ली होती. पहिलेच घसा दुखतोय आणि त्याच्यात तेलकट वगैरे, आणि आता जेवण बाहेरचं म्हणजे फक्त पुरीच खाल्ली म्हणून कदाचित मला त्रास झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ताईंनी आम्हाला जाऊच दिलं नाही. ते बोलले आज इथे स्टे करा, म्हणून आजचा स्टे ह्यांच्या घरी. आणि त्यानंतर ना एक अकलूजमधल्या दुसऱ्या ताई होत्या, त्यांनी आम्हाला घरी स्टेसाठी बोलवलं होतं. आणि आम्ही त्यांना बोललो की नाही ताई, आम्ही आज इकडेच थांबणार आहे, म्हणजे डॉक्टरांच्याच घरी. तर ते बोलले की नाही प्लीज या. म्हणून आम्ही फक्त त्यांना एक भेट देण्यासाठी जाऊन आलो. आणि स्टे आम्ही डॉक्टरांच्याच घरी केला, म्हणजे ज्या ताई आहेत त्यांच्याच घरी केला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब